36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देशभरात गाजत असलेल्या नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच पर्यावरणवादी शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अंजनगाव सुर्जी येथे नागरिकांनी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर केले आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झालाय. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही पाठिंबा व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाला प्रदीप देशमुख, महेश खारोटे, नामदेव वैरागडे, रमेश भाऊ सावके, दामोदर भाऊ राऊत, मोईन मोहम्मद, इक्बाल, बाबूराव देशमुख, प्रमोद ठाकरे, प्रकाश चव्हाण, वैभव खारोडे, बाळासाहेब गोंडवार यांच्यासह 40हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. तहसील प्रशासनानं निवेदन स्वीकारून ते पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल असं आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. तज्ञ सोनमजी वांगचुक हे 23व्या दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे. त्यांना बळजबरीने जंतर मंतरवरून उचलून या सरकारने सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती केलेली आहे. आपण पाहिलं की नीटचे आणि जे डबलईच्या एक्झाम्स होत्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून या सरकारने पेपर लीक केला आणि रीनीटची परीक्षा झाली. परीक्षा पुन्हा झाली याचाच अर्थ की परीक्षेमध्ये दोष होता आणि परीक्षा लीक झाली आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचार झाला नसता तर परीक्षा दुबारा झाली नसती आणि दुबारा परीक्षा होऊ नये. कालच आपण पाहिलेलं आहे की निकालामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेवढे मार्क्स मिळायचे होते तेवढे मार्क्स सुद्धा मिळालेले नाही. या सरकारमध्ये सध्या लोकतंत्र नाही तर लीकतंत्र झालेलं आहे. या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आपण पाहिले असेल की अण्णा हजारे ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस चौथ्याच दिवशी या काँग्रेस सरकारने त्यावेळेस विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून ते उपोषण सोडवण्यात. आज जे खरोखर देशामध्ये चालवलेली हुकुमशाहीची एक हिटलरशाहीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून विद्यार्थी आणि सर्व समविचारी विरोधी पक्षांनी या देशाच्या सरकारच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण की जे देशामध्ये चालवलेले आहे हे हुकुमशाहीचं निर्माण झालेली आहे. कामखोरीचा कायदा निर्माण झालेला आहे. देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रश्न आहे. म्हणून सर्वांनी आपण या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, या सरकारचा राजीनामा मागितला पाहिजे. म्हणून ते देशात जे विरोधी पक्ष आणि घटनेने जे बहाल केलेले अधिकार आहेत, जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्त स्वतंत्र हिसकून घेण्याचा कोणी अधिकार नाही. नाहीतर हे कायदे सोडा. नाहीतर आता तुम्ही महात्मा गांधीला जे उपोषण केलं 21 दिवस उपोषण केलं, अण्णा हजारेनं 18 दिवस केलं, आता हे 21 दिवस चालू आहे. हे उपोषणाच्या प्रकाराला भेट द्यायला सुद्धा इथं प्रधानमंत्री किंवा या देशातला मंत्री जात नाही. हे देशाची लोकशाहीची थट्टा आहे. म्हणून आपण सर्वांनी एकजूट व्हा, संघर्ष त्याला. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी मंगेश इंगळे, अमरावती.